नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवत आहे बाप्पासाठी मोदक. तर कारण असं की नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि पहिल्याच मंगळवारी जी वर्षातून दोनदाच संकष्टी चतुर्थी येते, 6 महिन्यातली एकदा, ती ह्या पहिल्याच मंगळवारी आली आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने नवीन वर्ष सुरू होत आहे. तर मला वाटलं की हा छोटासा मिनी ब्लॉग बनवून अपलोड करावा. तर इथे मी मोदकाचं सारण बनवून घेतलं, उकडी करून घेतली. त्यानंतर पीठ अगदी छान मऊ मळून घेतलं. ते जे गरम पाणी होतं, गरम पाण्यामध्येच मी पीठ मस्तपैकी मळून घेतलं. त्यानंतर इथे मला मोदक बनवण्यासाठी मावशी मदत करत होती साचा घेऊन, पण तिला काही साच्यानेही जमले नाही आणि उकडी खूप मऊ होती, तर साच्यामध्ये मोदक फुटत होते. सो हाताने मी असे एकटीनेच मोदक छान सगळे तयार करून घेतले. त्यानंतर मी मोदक उकडायला ठेवले. मोदक झाल्यानंतर मी नैवेद्यही बनवलं, डाळ, भात, भाजी. सो असं नैवेद्य पण सर्व बनवलं. तर तुम्ही पण संकष्टीला मोदक बनवलेले आहेत का? आणि जर बनवले असतील तर अशाच पद्धतीने बनवता का? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिलासुद्धा क्लिक करा. सो यापुढे जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो इथे मी मस्तपैकी केसर टाकून घेतलं आहे मोदकांवर आणि मोदक आता उकडून झाले आहे. सो मी आता नैवेद्य पण भरून घेत आहे आणि आता मी पूजा करणार आहे. सो चला, तुम्ही पण मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.